तर हाय नमस्कार राम राम मंडळी. तर आता पाऊस चालू आहे, तर आपल्या लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी आपल्याला असं चटपटं काहीतरी खावं वाटते, खाण्याची आपल्याला इच्छा पण होते. तर मग वेळ न वाया घालता तर आपण बघूया आता मस्त असं फ्रेंच फ्राय. तर एकदम छान असं खुसखुशीत खायला एकदम भारी वाटते. तर आपला पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी. तर बघा आता मी बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याची असे साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक असे छान असे तुकडे केलेले आहेत आणि त्याला थोडंसं गरम पाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि जे आपण बटाट्याचे तुकडे केले ते त्याच्यामध्ये थोडंसं वाफवून घ्यायचं. आता मी वाफवून घेतलेले आहेत. तर आता ते बटाटे आपले वाफलेले एकाच चाळणीमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं पाणी पूर्ण निसरून जाईल. आणि आपल्या तेलामध्ये टाकलं तर असं तडतड जे आवाज होतं आहे ना, ते आवाज पण होणार नाही आणि असे छान आपले कुरकुरीत बटाटे असे शिजलेले मस्त असे तळून निघतील. तर आता कढईत तेल टाकलेलं आहे आणि तेल असं गरम होऊ द्यायचं थोडं चणचणीत. आणि याच्यामध्ये आणि हो विसरलेच मी, आता आपण तुकडे केले जे चाळणीमध्ये काढले ना, एक कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचं, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी आपलं कोरडं करून घ्यायचं. आणि मग काय असं तेलामध्ये गरम गरम टाकायचे आणि असे मस्त याला दोनदा तीनदा परतून घ्यायचं छान असं मस्त असं तांबूस कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं. तर बघा आता तळतानाच बघताच असं तोंडाला पाणी येत आहे ना, त्याच्यामध्ये अजून पावसाचा मोसम, वा हा हा क्या बात है. तर बघा आता हे असे आपले मस्त तळलेले आहेत बटाट्याचे, आपण जे शिलून केले ते तळलेले आहेत आपले मस्त असे फ्रेंच फ्राय होत आहे आपला. तर असे किती छान कुरकुरीत आपले तळलेले आहेत बघा. आणि लहान मुलं जर आपल्या घरात असतील तर आपल्याला तळतानाच ते खायला सुरू करतील आणि सगळं संपून पण टाकलं तरी आपल्या जिभेवरची चव मात्र जाणार नाही. इतकी मस्त चव येते ना. तर तुम्ही पण करून पहा तुमच्या घरी आणि तुमच्या लेकरांना खायला द्या. तर बघा तुमचे लेकरं पण तुम्हाला हमेशा हेच करून दे असं बोलतील. तर बघा आता आपले असे मस्त फ्रेंच फ्राय तळलेले आहेत आणि याला असं मस्त अशा छोट्याशा कटोरीत काढून घ्यायचं. आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकायची. तर मस्त असे फ्रेंच फ्राय झालेले आहेत असे कुरकुरीत. बघा आता थोडीशी मी चटणी टाकलेली आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर असं पण खाल्लं तरी खूप असं टेस्टी लागते. तर बघा आता मी याच्यासोबत चाय पण बनवलेली आहे. आता आपण मोठ्या माणसाला जर खायचं म्हणलं तर असं कुरकुरीत असेल तर त्याच्यासोबत 2 घोट अद्रकची चाय असले तर वाह क्या बात है. तर मी मस्त अशी चाय पण बनवलेली आहे. त्याच्यात अद्रक पण असं आवडदोबड फुटलेलं आहे आणि अशी मस्त चहाला उकळी येत आहे. त्याच्यात ओतलं थोडंसं दूध आणि मस्त अशी उकळी आलेली आहे. आता हा चाय असं मस्त असं ओतला चाय. तर बघा आता आणि टोमॅटो सॉस, म्हणजे लेकरांना टोमॅटो सॉससोबत हे छान असं लागते. तर वाईट कशाला बघता, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही पण असा मस्त असा नाश्त्याला काहीतरी चटपटीत बनवा, जेणेकरून जिभेवरची चव आपल्या जाणार नाही. टाटा बाय बाय. सबस्क्राईब